भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 11 ऑगस्ट 2024 रविवार। त्याला बोलवणे आवश्यक आहे। मग येशू थांबला आणि त्याला म्हणायला आदेश दिला। मार्क 10 अध्याय 49 अध्याय वचन। परमेश्वरा येशू आणि त्यांची आणि परदिमस दरम्यान अंतर आली। हे अंतर किंवा अंतर पाप असलेल्या पापाकडे आहे, ज्याने देवाकडून वेगळे केले आहे। पवित्र शास्त्र म्हणते, पण तुमच्या पापाची तुम्हाला तुमच्या देवाचे पापापासून वेगळे केले आहे। येसाया 59 अध्याय वचन 2। जेव्हा आदाम आणि हेव आणि पाप केले, तेव्हा त्यांच्यात आणि देव त्यांचा मोठा विभाग झाला। यहूदा इसेकियात दाखल केला पाप त्याला कायमचे प्रेमळपणे वेगळे केले। दोन गोष्टी आहेत जे काढू शकतात सवे वेगळे। प्रथम तो येशू ख्रिस्ताचे रक्त आहे। जेव्हा येशू ख्रिस्ताचे रक्तामध्ये एखादी व्यक्ती धुतली जाते, तेव्हा तो प्रभूच्या जवळ येतो। शास्त्र म्हणतो, पण आता ख्रिस्तामध्ये तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताने ख्रिस्ताची रक्ताच्या जवळ आणले आहे, कारण तो स्वतःला शांत आहे। त्याने दोघेही एकमेकांना निर्माण केले आहे। त्याने मध्यभागी एकमेकाने वेगळे केले आहे। त्यांचे शरीर निर्दय आहे नियमाने, जेणेकरून त्या दोघांनी एक नवीन मनुष्य तयार करणे अशा प्रकारे शांतता निर्माण केली आणि त्याला एका शरीरात देवाचे समेट करण्यास प्रवृत्त केले। त्यामुळे शत्रूचा मृत्यू झाला। एफेसीकर 2 अध्याय 13-16 वचन। दुसरे देवाचे मंत्री आणि ख्रिस्त आणि लोकांना समेट करण्यासाठी देवाचे सेवक आवश्यक आहेत। लोकांना बघण्याची गरज आहे। आपल्या प्रभू बघा आणि लोकांना देवाकडे वचन द्या आणि म्हणा, येथे आपले लोक आहेत। म्हणून देवाने आपल्या शिष्याने निवडले प्रभू येशू 5 भाकरी व 2 मासे घेऊन आणि त्यांना आशीर्वाद दिला, परंतु त्यावेळी त्याला 5000 लोक वितरित करण्यासाठी नोकरांना आवश्यक होते। आजही देवाचे सेवक ब्रेड वाहून नेण्यासाठी आवश्यक आहेत। देवाचे आशीर्वाद व त्यांचे गगन प्रकटीकरण। मृत्यूमधून लाजरला पुन्हा जीवित करण्यासाठी प्रभू तयार होता, पण त्याला अजूनही काही लोकांना कबरवर दगड दूर करण्यासाठी आवश्यक आहे। त्याने लोकांना त्यांचे गुरूच्या कडून लाजर सोडण्याची देखील गरज भासली। त्याला बरे करण्यासाठी 4 माणसे आवश्यक होती। मोबदला घेण्यापूर्वी प्रेषित पौल, ज्याला पूर्वी सौल म्हणून ओळखले जात होते, दमस्काच्या रस्त्यावर देव त्याला एक अद्भुत पद्धतीने दिसला। स्वर्गातून प्रकाश त्याच्यावर पडला आणि तो आंधळा झाला। तेथेही सौलला प्रेषित पौलामध्ये बदलण्यास मदत करण्यासाठी आणायला आवश्यक आहे। देवाचे मुलांनो, आज आपल्यामध्ये ख्रिस्तामध्ये देह आणि रक्त आहे। आमच्यासाठी त्यांचे मौल्यवान रक्त सोडवण्यासाठी त्यांचे हात बद्धस्तंभावर खिळले गेले। रक्त देखील ओतलेल्याच्या नखे पाय बाहेर। आज तुम्ही परमेश्वराचे हात व पाय आहेत। फक्त आपण आपल्या प्रभूच्या पृथ्वीवरील सेवा कार्य कडे लक्ष दिले पाहिजे। पुढील ध्यानासाठी वचन। आता सर्व गोष्टी देवापासून आहेत, ज्याने येशू ख्रिस्ताद्वारे स्वतःला समेट केले आहे आणि आपल्याला समेटाची सेवा दिली आहे। 2 कोरिंथियर 5 अध्याय 18 वचन। दिवसासाठी बायबल वचन। सकाळी स्तोत्र 81 अध्याय 82 अध्याय 83 अध्याय। संध्याकाळी रोमन्स 11 अध्याय 19 वचन से 36 वचन। धन्यवाद।